वाकडी कुकडी येथील गायरान जमिनीवरील अनधिकृत वाळू साठा परस्पर लंपास. तहसीलदार काकडेंच्या भूमिकेवर जनतेत संशय. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. वाकडी कुकडी येथील गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला अनधिकृत वाळू साठा तलाठ्यांनी पंचनामा करूनही परस्पर लंपास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सर्व पुरावे आणि जीपीएस फोटो उपलब्ध असतानाही तहसीलदार काकडे यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने या वाळू तस्करांना थेट तहसीलदारांचाच आशीर्वाद आहे का, अशी संतप्त चर्चा आता जनतेमध्ये सुरू झाली आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार वाकडी कुकडी येथील शासकीय गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा साठा करून ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच काही दिवसांपूर्वी स्थानिक तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला होता. या कारवाईचे संपूर्ण रेकॉर्ड आणि जीपीएस लोकेशनसह फोटोही प्रशासनाकडे उपलब्ध होते. अधिकारी आणि वाळू तस्करांचे संगनमत. तलाठ्यांनी पंचनामा करूनही आज रोजी संबंधित जागेवरील तो संपूर्ण वाळू साठा गायब झाल्याचे दिसून आले आहे. महसूल विभागाच्या कारवाईची टांगती तलवार असतानाही हा वाळू साठा परस्पर लंपास करण्यात आला. त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि वाळू तस्करांच्या संगनमतानेच हा साठा गायब करण्यात आल्याचा संशय बळावला आहे. तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. तलाठ्यांचा अहवाल आणि जीपीएस फोटोसारखे सबळ पुरावे समोर असतानाही तहसीलदार काकडे यांनी यावर वेळेत कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारवाईत टाळाटाळ झाल्यामुळेच वाळू तस्करांचे फावले असून त्यांना तहसीलदारांचे जाहीर अभय लाभले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.